कारण जनतेने आता हा पूर्णपणे न्याय दिलेला आहे. जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरे गेले आणि जनतेने ठरवलं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. भले उद्धव ठाकरेंनी किती नाकारलं तरी, भलेही त्यांनी ईव्हीएम ला दोष दिला तरी, आता हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पुन्हा पुन्हा आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकण्यापेक्षा आपला पक्ष आता कसा वाढीस लागेल, कशा पद्धतीने एकनाथ शिंदेपेक्षा आपला पक्ष सरस आहे दाखवता येईल, आपले जे काही खासदार आहेत, जे काही आमदार आहेत, त्यांच्यासह आगामी पालिकेच्या निवडणुकीत कसं यश मिळवता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. अर्थात आम्ही सल्ले देणारे कोण आहे, पक्ष जे आहेत ते ठरवू शकतात, पण शेवटी लोक सुद्धा हा विचार करत असतात की किती काळ हे चालणार आहे. रोजच्या रोज गद्दारीचा शिक्का यांच्यावर आहे असं म्हणून काय साध्य होणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पण झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे अनेक आमदार मंत्री आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, सगळं त्यांना मिळालं, लोकांनी ते दिलेलं आहे. या सगळ्या वाद प्रतिवादामध्ये किंवा या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये न पडता पुढे जाणं आवश्यक आहे. ते आवश्यक असताना उद्धव ठाकरे मात्र अजूनही कोणतेही मंच असो, मराठी भाषा गौरव दिन असो, का कार्यकर्त्यांचा मेळावा असो, की आणखी काय एखादी सभा असो, प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे हाच गद्दारीचा मुद्दा उपस्थित करतात आणि त्यातून साध्य काहीच होत नाही.